हॅलो फ्रेंड्स, तर हा धोंडे जेवणाचा ब्लॉग पुढे कंटिन्यू. हे जेवणाचा मेन्यू होता मस्त पुरणपोळी, रस, धोंडे असतं आमच्याकडे धोंड्याच्या महिन्यामध्ये जेवायला. आणि इथे बघा, जावयांना जास्तच धोंडे खाऊ वाटत होते आणि जावयांना खूप जाऊ वाटत होतं सासरवाडीला धोंडे खायला. तर त्याच्यामुळं ना त्यांना भरपूर धोंडे दिले होते आणि ते धोंडे पण खूप वेगवेगळे होते. म्हणजे एक सुपारीचा, अजून एकामध्ये सोनं टाकलं होतं, अजून एकामध्ये चांदी, एक मिठाचा होता, एक पुरणाचा. तर असं हे प्रँक करतात आमच्या तिकडे धोंड्याच्या महिन्यामध्ये. तर हे बघा पुढे. काय आणि फायनली झालं मग हे सगळं धोंड्याचं. नंतर हे जेवण झालं यांचं सगळ्यांचं आणि मग प्रोग्राम स्टार्ट झाला. नंतर आहेर करणे, औक्षण करणे हे चालू होतं सगळं. झालं. हां
झालं. झालं झालं. तुझं स्टोरी भरावं लागते आज. मानभाव पंथाच्या नवीन प्रतिनिधी, काय बोलायचे आपल्याला? तुझं तोंड का लपवताय तुम्ही? त्यानंतर या धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची पण ओटी भरायची होती, तर ती पण भरली. तर ही येल्लो साडीवाली स्टार्टिंगची जी आहे ना, ती मोठी आई आहे माझी. नंतर मिडलवाली आई आहे आणि नंतर त्याच्या साईडची, आईच्या इकडच्या साईडची आंटी आहे. आणि अशा ह्या 3 आई आहेत माझ्या. आणि ह्या तिघींनी ना आमच्या घरातल्या सगळ्यांना, सगळ्याच मुलांना एवढं प्रेम दिलेलं आहे ना पहिल्यापासून. म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे, तर ह्या खूप प्रेम आहेत तिघी पण. आणि हे बघा तिघी कसं डोक्यावर पदर घेऊन बसलेलं आहे. आणि इवन पदर थोडा पण हल्ला ना की लगेच त्या नीट करतात पदराला. तर मला असं वाटतं की एवढं साधं राहणारी आणि एवढं आपल्या परंपरा फॉलो करणारी ही शेवटचीच पिढी असेल. कारण सध्याला लोकांना ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही आहेत. सध्याला लोकांना म्हणजे शो ऑफ करणारे किंवा सगळ्या फिजिकल गोष्टीचं अट्रॅक्शन जास्त आहे लोकांना. तर आणि ह्या तिघी एवढ्या सिम्पल आहेत ना की म्हणजे ह्यांना ना कुठले सध्याचे गॅजेट किंवा सध्याचा टेक्नॉलॉजी ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. पण तरी त्या म्हणजे प्रेम खूप आहे ह्यांच्या तिघींमध्ये पण. आणि ह्या आहेत रोहिणीताई. तर यांनी पण साड्या आणल्या होत्या तिघींना. तर मग त्यांनी पण साड्या दिल्या तिघींना पण आणि तिघींची पण ओटी भरली. आणि शेवटी हा फॅमिली फोटो. खूप मज्जा आली सगळ्यांसोबत त्या दिवशी. आणि मग ही शेवटी माझी आजजुडी. ही एवढी मस्त दिसते ना ह्या वयात पण, एकदम भारी आहे. आणि प्रेम पण तसंच करते आणि रागवते पण आम्हाला तसंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच.